नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार तोडकर, विज्ञान शिक्षक चैतन्य विद्यालय निरा नरसीपूर. तर आपण काय बघत होतो? हीट हा टॉपिक बघत होतो. त्यातले लॅटेंट हीट, रेझिलेशन, अॅनालॉमस बिहेवियर ऑफ वॉटर, ड्यू पॉईंट, ह्युमिडिटी, हे 4 पॉईंट आपण काय केलेत, कव्हर केलेले आहेत. आज आपण शेवटचा पॉईंट बघत आहोत, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हा शेवटचा पॉईंट आज आपण बघणार आहोत. त्याच्या आधी हीट कॅपॅसिटी म्हणजे काय थोडं समजून घेऊयात. बघा, एक वेन यू are out on the beach, have you noticed that the water is cold whereas the sand is hot? जर तुम्ही बाहेर फिरायला गेलात तर लक्षात होतात की पाणी कसं लागतं, थंड लागतं. पृथ्वीच्या शेजारी असणारी हवा कशी लागते आपल्याला जाणवते किंवा उष्ण असते. द सन इज द सेम देअर अँड देन व्हाय दिस डिफरन्स इन द टेम्परेचर? सूर्य तर प्रत्येकाला सारखेच काय करतो, हीट देतो. मग हा टेम्परेचर डिफरन्स का आहे? बघा, द टेम्परेचर ऑफ सॉलिड अँड लिक्विड इलेमेंट रायजेस व्हेन वी सप्लाय हीट टू इट. टेम्परेचर सॉलिड असू देत किंवा लिक्विड असू देत, त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. केव्हा वाढणार आहे? आपण ज्यावेळेस काय करू, त्याला हीट देतो त्यावेळेस त्याचं काय होणार आहे, टेम्परेचर वाढणार आहे. इफ यू सप्लायड द सेम अमाऊंट ऑफ हीट टू डिफरंट काइंड्स ऑफ सॉलिड, देन राइज इन टेम्परेचर मे डिफरंट इन बोथ सॉलिड्स. लक्षात राहू देत, दोन सॉलिड्स आहेत, सारखी जर हीट आपण त्यांना दिलीत तरी सुद्धा दोघांचं टेम्परेचर काय होतं, वेगवेगळ्या प्रमाणात वाढतं किंवा दोघांच्या टेम्परेचरमध्ये आपल्याला काय दिसून येतो, फरक दिसून येतो. सो डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉलिड, द राइज इन टेम्परेचर व्हॅरीज फॉर डिफरंट काइंड ऑफ सॉलिड. लक्षात राहू देत, त्या सॉलिडचं नेचर कसं आहे ह्याच्यावरून काय होतं, प्रत्येक सॉलिडचं टेम्परेचर कसं आहे, वेगवेगळं आहे. दिस फिनॉमिना नोन ॲज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ह्यालाच काय म्हणतात, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. लक्षात राहू देत, समजा आपण सॉलिड घेतले परंतु वेगवेगळे घेतले आणि प्रत्येकाला जर आपण सारख्या प्रमाणात हीट दिली तरी सुद्धा त्या प्रत्येकाचं टेम्परेचर काय होणार आहे, वेगवेगळं असणार आहे. लक्षात राहू देत, कशामुळे? कारण प्रत्येकाची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, उष्णता होल्ड करण्याची किंवा हीट होल्ड करण्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी कशी असते, वेगवेगळी असते. उष्णता धारण करण्याची प्रत्येकाची कॅपॅसिटी कशी असते, वेगवेगळी असते. त्याच्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक टेम्परेचर वेगवेगळं वाढणार आहे. त्यासाठी काय करूयात, एक महत्वाचे पॉइंट बघूयात. बघा की एक ऍक्टिव्हिटी आहे पहिल्यांदा महत्वाची. बघा, मटेरियल अ ट्रे विथ थिक लेअर ऑफ वॅक्स, सॉलिड स्पेअर ऑफ आयर्न, लीड, कॉपर ऑफ इक्वल मासेस. म्हणजे काय, एका ठराविक एकाच वजनाचे काय घ्यायचेत आपल्याला, तीन वेगवेगळे सॉलिड घ्यायचेत, आयर्न, कॉपर आणि लीड. असे वेगवेगळे 3 सॉलिड घेतले, प्रत्येकाचा मास कसा आहे, एकच आहे. त्यानंतर बर्नर, स्पिरिट लॅम्प अँड लार्ज बीकर. प्रोसिजर: टेक 3 स्पेअर्स ऑफ आयर्न, कॉपर, लीड ऑफ इक्वल मासेस. 3 स्पेअर घ्या, 3 गोळे घ्या, आयर्न, कॉपर, लीड, एकसारखे वजन असणारे किंवा एकसारखे मासेस असणारे. पुट ऑल 3 स्पेअर्स इन बॉइलिंग वॉटर इन द बिकर फॉर सम टाइम. 3 गोळे काय करायचे, एका बॉइलिंग वॉटरच्या पॉटमध्ये टाकायचे थोड्या वेळेसाठी. टेक 3 स्पेअर्स आउट ऑफ वॉटर, ऑल द स्पेअर्स विल बी टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस. येते लक्षात. तिघही काय होती, बॉइल्ड वॉटरमध्ये होती. मग तिघांचंही टेम्परेचर कसं असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. अँड पुट इमिजिएटली ऑन द थिक स्लॅब ऑफ वॅक्स. आणि लगेच काय करायचं, त्या मेणाच्या ट्रेमध्ये त्यांना टाकायचं. नोट द डेप्थ ऑफ स्पेअर गोज इन टू वॅक्स. आणि ते त्या वॅक्समध्ये किती खोल जाणार आहेत ह्याची काय करा, नोंद करा. द स्पेअर विच ॲब्सॉर्ब्स मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू वॅक्स. लक्षात राहू देत, जो स्पेअर काय करेल, वॉटर कडून जास्तीत जास्त हीट ऍब्सॉर्ब करून घेईल, तो वॅक्स मध्ये काय होणार आहे, सगळ्यात डीप जाणार आहे, सगळ्यात खोल जाणार आहे. मोर वॅक्स does melt and sphere go deeper in the wax. It can be observed that the iron sphere goes deepest in the wax. Iron sphere काय होणार आहे, सगळ्यात खोल जाणार आहे. कारण काय होणार आहे, इट absorb or receive maximum amount of heat from water and it can hold heat. And when we dip iron in a wax tray,
it melts the maximum amount of wax and goes deepest into the wax. लक्षात राहू देत. लीड स्पेअर गोज लिस्ट. लीड पेअर काय होतो सगळ्यात कमी जातो. लीड स्पेअर म्हणजे लीडचा गोळा सगळ्यात काय होतो कमी जातो. लक्षात राहू देत. बिकॉज इट ॲब्सॉर्ब्स द मिनिमम अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम अ वॉटर. लक्षात राहू देत. त्यान कॉपर गोज इंटरमिजिएट आणि कॉपर काय होतो या दोघांच्या मध्ये आहे. आयरन सगळ्यात जास्त जातो, कॉपर त्याच्यापेक्षा कमी आणि लीड सगळ्यात कमी. दिस शोज दॅट इक्वल राइज इन टेम्परेचर द थ्री स्पेअर्स हॅव ॲब्सॉर्ब डिफरंट अमाऊंट ऑफ हीट. जरी आपण त्यांचं टेम्परेचर जरी इक्वल आलेलं असलं तरी सुद्धा प्रत्येकाने हीट काय केलेली आहे वेगवेगळी होल्ड केलेली आहे. लक्षात राहू देत. तिघांचं टेम्परेचर काय आहे सेम आहे की ते 100 डिग्री सेल्सिअस, परंतु प्रत्येकाने हीट काय केली वेगवेगळी ऍब्सॉर्ब केली. जास्त हीट कोणी ऍब्सॉर्ब केली आयर्नने, त्यापेक्षा कमी कॉपरने आणि सगळ्यात कमी कोणी लीडने. दिस मीन्स दॅट द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय स्पेअर इज डिफरंट फ्रॉम थ्री स्पेअर्स. लक्षात राहू देत. हा खूप महत्वाचा आपल्याला पॉइंट आहे. दिस मीन्स दॅट प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब बाय स्पेअर इज डिफरंट फॉर थ्री स्पेअर्स. लक्षात राहू देत. हीट ऍब्सॉर्प्शनची प्रॉपर्टी आहे ती प्रत्येकामध्ये कशी आहे वेगवेगळे आहे. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ह्यालाच काय म्हणतो आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. लक्षात राहू देत. काय महत्वाचं आहे की टेम्परेचर जरी एक समान असलं तरी सुद्धा प्रत्येकाने काय केली वेगवेगळ्या प्रमाणात हीट ऍब्सॉर्ब केली. ही त्याची प्रत्येकाची काय झाली वेगवेगळी हीट कॅपॅसिटी. लक्षात राहू दे. त्याची काय झाली हीट कॅपॅसिटी म्हणजे काय हीट होल्ड करून ठेवण्याची क्षमता, त्यालाच काय म्हणून आपण हीट कॅपॅसिटी. म्हणजे टेम्परेचर आणि हीट ह्याचा डिफरन्स आपण पहिल्या पार्टमध्ये बघितलंय. जर बघितला नसेल तर तुम्ही बघा पहिल्या व्हिडिओच्या पहिल्या पार्टमध्येच टॉपिक स्टार्ट करताच आपण टेम्परेचर आणि हीट आणि टेम्परेचर यांचा डिफरन्स बघितलेला आहे. बघा द स्पेअर्स. लक्षात राहू दे. अमाऊंट ऑफ हीट एनर्जी. बघा the amount of heat energy required to rise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius is called specific heat capacity of that object or of the object. बघा काय करायचं आपल्याला हीट एनर्जी आपल्याला लागणार आहे कशासाठी एका ठराविक अशा मासचं किंवा मास असणाऱ्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर काय करायचंय वाढवायचे की त्याने 1 डिग्री सेल्सिअसने. त्यासाठी जेवढी हीट लागणार आहे ही त्याची काय झाली स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी झाली. पुन्हा एकदा बघा the amount of heat energy required to rise the temperature of unit mass of an object by 1 degree Celsius. The amount of heat energy required. हीट एनर्जी लागणार आहे आपल्याला कशासाठी राइज द टेम्परेचर ऑफ युनिट मास. एका ठराविक अशा वजनाच्या ऑब्जेक्टचं मास टेम्परेचर वाढवण्यासाठी. किती वाढवायचंय बाय 1 डिग्री सेल्सिअसला. त्याच हीटला त्यालाच काय म्हणतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ object. The specific heat capacity is denoted by letter C. The SI unit of specific heat is joule per degree Celsius. SI unit काय आहे joule per degree Celsius and C unit calorie per gram degree Celsius. बघा प्रत्येकाची हीट कॅपॅसिटी वेगळी आहे. वॉटरची किती आहे 1, पॅराफिनची 0.54, देन आयर्न 0. बघा लक्षात राहू दे 0.110, देन मर्क्युरी 0.033. प्रत्येकाची हीट कॅपॅसिटी कशी आहे वेगवेगळी आहे. बघा इफ स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट इज C, द मास ऑफ ऑब्जेक्ट इज M. लक्षात राहू दे. स्पेसिफिक हीट किती आहे C आहे. ऑब्जेक्ट मास किती आहे M आहे. राइज इन टेम्परेचर काय आहे डेल्टा T डिग्री सेल्सिअस. देन हीट ऍब्सॉर्ब बाय द ऑब्जेक्ट इज गिवन बाय. त्यामुळे ऑब्जेक्टनी ऍब्सॉर्ब केलेले हीट कोणत्या फॉर्म्युला काढतात ह्या M इंटू C इंटू डेल्टा T. इन द सेम वे इफ स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट इज C, ऑब्जेक्ट स्पेसिफिक हीट किती आहे C, द मास ऑफ ऑब्जेक्ट इज M अँड द टेम्परेचर of the object decrease delta T, then heat lost by object will be determined by formula M into C into delta T. कोणत्या फॉर्म्युला काढतात M into C into delta T. ह्या फॉर्म्युला काय करतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काढतात. बघा नेक्स्ट. बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कोणत्या फॉर्म्युला काढतात M into C into delta T. C is the specific heat capacity, depends upon the type of material and the phase of material. Standard unit लक्षात राहू देत काय आहे
SI मध्ये जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि अल्टरनेट म्हणजे CGS मध्ये काय आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस हे त्याचं युनिट आहे. बघा पुढचा पॉईंट बघूयात. बघा काय आहेत दोन ऑब्जेक्ट दिसतात ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 हे तर दिसतात. बघा वेन टू सबस्टन्स ऑफ डिफरंट टेम्परेचर आर इन कॉन्टॅक्ट जर दोन सबस्टन्स असतील वेगवेगळ्या टेम्परेचरचे ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर हीट विल फ्लो अंटिल दे आर द सेम टेम्परेचर थर्मल इक्विलिब्रियम. हीट काय होईल फ्लो होईल कुठपर्यंत जोपर्यंत दोघांचे टेम्परेचर एकसारखं होत नाहीये. लक्षात राहू देत. ह्याचं टेम्परेचर काय आहे T1चं टेम्परेचर काय आहे हाय आहे इथं दिसतंय बघा टेम्परेचर कसं आहे हाय आहे. T2चं टेम्परेचर काय आहे लो आहे म्हणजे हीट काय होईल हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर काय काय होईल फ्लो होईल. शिकलो आपण पहिल्याच पार्ट मध्ये पहिल्यांदा शिकलो हीट काय होईल हाय एंड कडून लो एंड कडे काय होते हाय टेम्परेचर रिजन किंवा कडून लो टेम्परेचर रिजन कडे काय होते फ्लो होते. लक्षात राहू दे. कुठपर्यंत फ्लो होईल जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर काय होणार नाही एकसारखं येणार नाही. दोघांचं टेम्परेचर एकसारखं आलं की हीट फ्लो होणार नाहीये किंवा हीट एनर्जी ट्रान्सफर होणार नाहीये. इन द प्रोसेस ऑर रिचिंग थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम हीट इज ट्रान्समिटेड फ्रॉम वॉर्मर ऑब्जेक्ट टू कूलर ऑब्जेक्ट. लक्षात राहू दे. वॉर्म ऑब्जेक्ट पासून कूलर ऑब्जेक्ट कडे हीट काय होईल ट्रान्सफर होईल. कुठपर्यंत होईल जोपर्यंत दोघांचे टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. टेम्परेचर इक्वल झालं की हीट ट्रान्सफर होणार नाहीये. लक्षात राहू देत. बघा नेक्स्ट पॉईंट बघतोय आपण हीट एक्सचेंज. त्याच्या आधी बघा हा एक बॉक्स आहे बरोबर आहे का त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट ठेवलेत एक हॉट ऑब्जेक्ट एक कोल्ड ऑब्जेक्ट. लक्षात राहू देत. हा हीट रेजिस्टन्स बॉक्स आहे म्हणजे काय हा बॉक्स आहे इथून हीट काय होणार नाहीये बाहेर जाणार नाही. हीट एक्सचेंज होईल परंतु कुठं होईल ह्या दोन ऑब्जेक्ट मध्ये हीट एक्सचेंज होईल बॉक्सच्या बाहेर हीट जाणार नाहीये. बघा हीट एक्सचेंज हीट इज एक्सचेंज्ड बिटवीन अ हॉट ऑब्जेक्ट अँड कोल्ड ऑब्जेक्ट. आताच बघितलं हीट एक्सचेंज केव्हा होईल ज्यावेळी दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतील हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट. म्हणजे हॉट ऑब्जेक्ट कडून हीट कुठे एक्सचेंज होईल कोल्ड ऑब्जेक्ट कडे. लक्षात राहू देत. द टेम्परेचर ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग ड्यू टू गेन ऑफ हीट एनर्जी अँड द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू लॉस ऑफ एनर्जी और हीट एनर्जी. काय होईल हॉट ऑब्जेक्ट ठिकाणी जवळ कोल्ड ऑब्जेक्ट ठेवले की हॉट ऑब्जेक्ट मधली हीट एनर्जी कुठे जाईल कोल्ड ऑब्जेक्ट कडे जाईल. लक्षात राहू देत. त्यामुळे कोल्ड ऑब्जेक्ट टेम्परेचर काय होईल वाढेल आणि हॉट ऑब्जेक्ट काय आणि कोल्ड ऑब्जेक्ट काय करणार आहे हॉट ऑब्जेक्ट कडून हीट एनर्जी घेणार आहे. त्यामुळं हॉट ऑब्जेक्ट टेम्परेचर काय होईल कमी होईल. लक्षात राहू देत. काय होईल कोल्ड ऑब्जेक्ट टेम्परेचर वाढेल हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर कमी होईल. म्हणजे जी हीट लॉस करणारे हॉट ऑब्जेक्ट ते कोण ऍब्सॉर्ब करणार आहे कोल्ड ऑब्जेक्ट ऑब्सर्व करणार आहे. साधं सोपं लक्षात राहू देत. बघा द चेंज इन टेम्परेचर कंटेन्स टिल द टेम्परेचर ऑफ द बोथ ऑब्जेक्ट्स अटेन द सेम व्हॅल्यू. ज्यावेळी ह्या पहिल्या आणि दुसऱ्या ऑब्जेक्ट टेम्परेचर दोन्ही ऑब्जेक्ट टेम्परेचर काय होतील इक्वल होतील तोपर्यंत काय होईल हीट ट्रान्सफर होईल. ज्यावेळी दोघांचंही टेम्परेचर सेम झालं की काय होणार नाहीये हीट ट्रान्सफर होणार नाहीये. इन दिस प्रोसेस द कोल्ड ऑब्जेक्ट गेन हीट एनर्जी अँड हॉट ऑब्जेक्ट लुजेस हीट एनर्जी. साधं सोपं आहे. कोल्ड ऑब्जेक्ट काय करणार आहे हीट एनर्जी घेणार आहे आणि हॉट ऑब्जेक्ट काय करणार आहे हीट एनर्जी सोडणार आहे. लक्षात राहू देत. अँड हॉट ऑब्जेक्ट लुजेस एनर्जी. If the system of both object is isolated from the environment by keeping inside a heat resistance box जसं आपण ह्या ठिकाणी ठेवलंय तसं लक्षात राहू देत. then exchange takes place in two object only. हीट रेजिस्टन्स बॉक्स आहे म्हणजे त्या बॉक्सच्या बाहेर हीट जात नाही किंवा बाहेरची हीट आतमध्ये येणार नाही आतली हीट बाहेर जाणार आहे. जी काय हीट एक्सचेंज होईल ती काय होईल फक्त या दोन ऑब्जेक्ट मध्येच होईल. बघा there is no energy can flow inside the box or come in to the box. In this situation heat lost by hot object is equal to heat energy gained by cold object. अशा वेळेस हॉट ऑब्जेक्टने जी उष्णता सोडलेली आहे ती उष्णता कोण धारण करणार आहे किंवा कोण घेणार आहे कोल्ड ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ heat exchange. Heat energy lost by hot object is equal to heat energy gained by cold object. जे हॉट ऑब्जेक्टनं सोडलेली जी हीट आहे ती हीट कोण ऑब्झर्व करणार आहे कोल्ड ऑब्जेक्ट करणार आहे आणि कुठपर्यंत दोघांचं टेम्परेचर इक्वल होत नाही तोपर्यंत. जेवढी हीट एनर्जी हॉट ऑब्जेक्ट सोडणार आहे तेवढी सगळी हीट एनर्जी कोण ऑब्झर्व करणार आहे कोल्ड ऑब्जेक्ट ऑब्झर्व करणार आहे. हीट कुठं बाहेर जाणार नाहीये कारण कसं आहे हीट रेजिस्टन्स बॉक्स आहे. जेवढी हीट एनर्जी हॉट ऑब्जेक्ट सोडणार तेवढी हीट एनर्जी
हॉट कोल्ड ऑब्जेक्ट काय करणार आहे, ॲब्सॉर्ब करणार आहे. त्यालाच काय म्हणतात, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. बघा शेवटचा पॉईंट राहिलेला आहे. बघा मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी और मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट mixing method and calorimeter. The specific heat of object can be measured using mixing method. For this calorimeter is used. You have learned the calorimeter in previous standard. आपण 7वी मध्ये calorimeter शिकलेलो आहोत. If a hot object is put in water in the calorimeter, heat exchange between hot object लक्षात राहू देत वॉटर अँड कॅलोरीमीटर स्टार्ट्स. लक्षात राहू देत इकडे बघा असा कॅलोरीमीटर असतो. ह्या कॅलोरीमीटर मध्ये जर तुम्ही एखादा हॉट ऑब्जेक्ट ठेवलात, येतं लक्षात, हा काय आहे, हिटिंग एलिमेंट आहे किंवा हॉट ऑब्जेक्ट आहे. हा हॉट ऑब्जेक्टने ह्या हॉट ऑब्जेक्टने सोडलेली हीट कोण ऍब्सॉर्ब करणार आहे, हे ह्या कॅलोरीमीटर मध्ये असणारं वॉटर, कॅलोरीमीटर मध्ये असणारं वॉटर. त्याच्यानंतर हा कॅलोरीमीटर. लक्षात राहू देत, heat energy lost by object is absorbed by the water present inside the calorimeter and calorimeter itself. कॅलोरीमीटर आणि त्याच्यामध्ये असणारं पाणी हे काय करणार आहे, ही हीट एनर्जी काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. लक्षात राहू देत. द हीट एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन हॉट ऑब्जेक्ट द वॉटर अँड कॅलोरीमीटर स्टार्ट्स. त्याच्यामध्ये काय होणार आहे की हीट एक्सचेंज स्टार्ट होणार आहे कशामध्ये, हॉट ऑब्जेक्टमध्ये, कॅलोरीमीटरमध्ये आणि वॉटरमध्ये. लक्षात राहू देत. This continues till the temperature of the solid object, water and the calorimeter become equal. ह्या तिघाचं टेम्परेचर म्हणजे हॉट ऑब्जेक्ट आतमध्ये ठेवलेलं त्याचं, पाण्याचं आणि कॅलोरीमीटरचं, ह्या तिघाचं टेम्परेचर जोपर्यंत काय होत नाहीये, इक्वल होत नाही तोपर्यंत हे चालू राहणार आहे. सपोज बघा हे हॉट ऑब्जेक्ट काय ठेवलेलं आहे आपण, कॅलोरीमीटर मध्ये ठेवलेलं आहे. त्याच्या कॅलोरीमीटर मध्ये आजूबाजूला काय आहे, पाणी आहे आणि हा आपला काय आहे, कॅलोरीमीटर आहे. काय होणार आहे आता, काय करणार आहे, हॉट ऑब्जेक्ट हीट काय करणार आहे, लॉस करणार आहे, म्हणजे काय, सोडणार आहे. ती हीट कोण ऍब्सॉर्ब करणार आहे, त्या कॅलोरीमीटर मधलं वॉटर, आणि हा कॅलोरीमीटर काय करणार आहे, हीट ऍब्सॉर्ब करणार आहे. कुठपर्यंत हीट लॉस होणार आहे, जोपर्यंत तिघाच टेम्परेचर मीन्स कॅलोरीमीटर, वॉटर अँड ऑब्जेक्ट ह्या तिघाचं टेम्परेचर सेम येत नाही तोपर्यंत काय होणार आहे, हीट एक्सचेंज होणार आहे. तिघा टेम्परेचर इक्वल झाले, हीट एक्सचेंज काय होणार नाहीये. हेच बघायचं आपल्याला. बघा हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट. आता सॉलिड ऑब्जेक्टने लॉस केलेली हीट इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलोरीमीटर. आता आपण काय ठेवलं होतं, सॉलिड ऑब्जेक्ट ही गरम एखादी वस्तू कॅलोरीमीटर मध्ये ठेवली, ती काय करणार आहे, उष्णता सोडणार आहे. ती उष्णता कोण ऍब्सॉर्ब करणार आहे, आताच बघितलेलं आपण, कॅलोरीमीटर आणि वॉटर हे काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे काय, गेन करणार. त्याने सोडलेली उष्णता हे काय करणार, घेणार. हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर इन कॅलोरीमीटर प्लस हीट गेन बाय कॅलोरीमीटर. म्हणजे काय, ह्या कॅलोरीमीटर मध्ये ठेवलेल्या, कॅलोरीमीटर मध्ये जे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, हे कॅलोरीमीटर मध्ये जे ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे, हॉट ऑब्जेक्ट, ह्याने सोडलेली उष्णता, हीट लॉस बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलोरीमीटर. ह्या कॅलोरीमीटर काय करणार आहे, ती हीट घेणार आहे प्लस हीट गेन बाय वॉटर. ह्या हॉट ऑब्जेक्टने सोडलेली उष्णता कोण घेणार आहे, ही कशा बरोबर असणार आहे, हॉट ऑब्जेक्टने सोडलेली उष्णता ही कशा बरोबर असणार आहे, कॅलोरीमीटरने ऍब्सॉर्ब केलेली किंवा गेन केलेली प्लस हीट गेन बाय वॉटर. वॉटर आणि कॅलोरीमीटर यांनी जेवढी हीट घेतलेली असणार आहे त्याच्या बरोबर असणार आहे. देअर आर हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट. बघा तेच आहे, काय अवघड नाहीये, इथे लक्षात, ते एक खाली एक असल्यामुळे तुम्हाला वाटतंय. बघा here heat loss by solid object is equal to mass of the solid into its specific capacity to decrease in its temperature. लक्षात राहू देत. इथं हीट, त्या सॉलिड ऑब्जेक्टने हीट लॉस किती केली हे काढायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे, त्याचं मास पाहिजे माहित, त्याचं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पाहिजे आणि त्याचं टेम्परेचर किती डिक्रीज झालं हे माहित पाहिजे. येते लक्षात. फॉर्म्युला इथे लक्षात राहू देत. जर हीट लॉस सॉलिड ऑब्जेक्टने किती केली बघायचं तर आपल्याला त्याचं पहिल्यांदा मास पाहिजे, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी पाहिजे, टेम्परेचर किती डिक्रीज झालं ते पाहिजे. सिमिलरली हीट गेन बाय वॉटर. जर हॉट ऑब्जेक्टने काय केली, सॉलिड ऑब्जेक्टने काय केली, हीट सोडून दिली. ही हीट कोणी गेन केली किंवा कोणी घेतली, वॉटरने. तर ती किती घेतली हे सुद्धा आपल्याला काढता येतं. हीट गेन बाय वॉटर इज इक्वल टू मास ऑफ वॉटर. तर आपल्याला काय पाहिजे, त्या वॉटरचं मास माहित पाहिजे, देन इट्स स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड इन्क्रीज इन टेम्परेचर. लक्षात राहू देत की त्याचं वॉटरचं मास किती आहे, त्याची स्पेसिफिक स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किती आहे आणि टेम्परेचर कितीने वाढलं. त्यानंतर हीट गेन बाय कॅलोरीमीटर. हीट गेन बाय
कॅलोरीमीटर. आता कॅलोरीमीटरने किती उष्णता घेतली कसं काढायचं आपल्याला, तसंच मास ऑफ कॅलोरीमीटरचं मास पाहिजे आपल्याला, त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आणि इन्क्रीज इन टेम्परेचर हे आपल्याला माहित पाहिजे. देन हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट. तर हीट हॉट ऑब्जेक्टने हीट लॉस किती केली हे कसं काढणार फायनली आपण, लक्षात राहू देत. हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलोरीमीटर प्लस हीट गेन बाय वॉटर. लक्षात राहू देत. कसं काढणार आहे हीट लॉस बाय ऑब्जेक्ट, कोणत्या फॉर्म्युला काढणार आहे, हीट गेन बाय कॅलोमीटर प्लस हीट गेन बाय वॉटर. लक्षात राहू देत. बघा हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलोमीटर प्लस हीट गेन बाय वॉटर. क्यू इज इक्वल टू Q2 प्लस Q1. तर हीट गेन बाय कॅलोमीटर कसं काढणार आहे आपण, मास ऑफ कॅलोमीटर कसं काढणार आहे, मास ऑफ कॅलोमीटर इट्स स्पेसिफिक मास ऑफ कॅलोमीटर इज स्पेसिफिक कॅपॅसिटी आणि इन्क्रीज इन टेम्परेचर. वॉटरचं कसं काढणार आहे, मास ऑफ वॉटर इट्स स्पेसिफिक कॅपॅसिटी आणि इन्क्रीज इन टेम्परेचर. Q इज इक्वल टू Q2 प्लस Q1. Using these equations, if the specific heat of water and calorimeter are known, the specific heat of solid object can be calculated. जर आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जर माहीत असेल प्रत्येक ऑब्जेक्टची, तर आपण काय करू शकतो त्यांची आपण काय करू शकतो, हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट हे काढू शकतो. बघा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी आपण सॉलिडची काढू शकतो. बघा हा काय आहे, कॅलोरीमीटर आहे, येते लक्षात, बरोबर आहे का. बघा हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय कॅलोरीमीटर प्लस हीट गेन बाय वॉटर. लक्षात राहू देत. बघा ह्या ठिकाणी आपला हा 5वा टॉपिक संपतो. आशा आहे तुम्हाला समजलं असेल. सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा, आशा आहे तुम्हाला समजेलच. एक्झरसाइज पूर्ण करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या